श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं। प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आपण बघणार आहोत। उंची आहे 14, त्याच्यामध्ये 1+ ऍड करून घ्यायचं 15, साईज आहे 34, शोल्डर आहे 10 मध्ये 1+ ऍड करायचा 11 आणि ब्लाउजवर घेताना कशा पद्धतीने घ्यायचं आपण नेक्स्ट बघूयात। तर आता बघा, इथे कमर आहे 29, पुढचा गळा आहे 6.5 इंच आणि मागचा गळा आहे 9.5 इंच। ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया। इथे बघा, आता सर्वात आधी पाठीमागचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा। आता बघा, आपलं हे जे मेजरमेंट आहे ते इथे बाजूला ठेवून आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं। तर बघा, आता तयार आपल्याला उंची पाहिजे 14 इंच, तर आपण घेणार आहोत 15 इंच। ठीक आहे, तयार उंची पाहिजे 14, तर घ्यायची आहे 15 इंच, कारण हे कंपल्सरी आहे। जेव्हा पण तुम्ही पाठीमागचा भाग कटिंग करता तेव्हा 1 इंच उंची ही वाढवून घ्यायची असते। त्यानंतर आता इथे बघा, शोल्डर किती आलेलं होतं आपलं 10 मध्ये 1+ करायचं, 1+ ऍड करायचं झालं 11 आणि 11चं अर्ध घ्यायचं 5.5 इंच। हे बघा, अशा पद्धतीने जेव्हा पण तुम्ही ब्लाऊजून माप काढता तेव्हाची प्रोसेस आहे। त्यानंतर आता इथे मी 5.5 इंचचं शोल्डर घेतलेलं आहे आणि सरळ एक रेष सोडून घ्यायची। आता साईज चौथीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। ठीक आहे, खाली आता कमर 29 साईजचा एक चौथा भाग घ्यायचा आहे तुम्हाला 7.25 इंच, 1 इंच पाठीमागचा डॉट, 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा ओढून घ्यायची। ठीक आहे, आता इथे बघा, सर्वात आधी आर्महोल 1/2 इंच डाऊन करायचं आणि त्यानंतर शोल्डर 1/2 इंच डाऊन करायचं। याने काय होतं, बाही एकदम व्यवस्थित बसते, बाही खोली कापल्या जाते आणि शोल्डर उतरत नाही। ठीक आहे, त्यानंतर आर्महोल गोलाई, पहिल्या गोलाईचं अंतर 1 इंचाहून आणि दुसऱ्या गोलाईचं अंतर 2.25 इंचाहून, म्हणजे या दोन्हीच्या गोलाईच्या मध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे। ठीक आहे, आलं लक्षात। आता इथे बघा, शोल्डर सुद्धा आपण 2.25 इंच घेऊयात, सॉरी गळा आपण इथे 2.25 इंच घेणार आहोत। आणि आता तुम्हाला गळा किती पाहिजे, तर आपल्याला तयार गळा पाहिजे 10 इंच, तर मी ते 10.5 घेतला, गळ्याचं मार्जिन देऊन घेतलं आणि आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं। ठीक आहे, व्हिडिओमध्ये कुठं समजलं नसेल तर कमेंट करा, कमेंटनुसार मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम दूर करेल। हे बघा, आता आपला पाठीमागचा भाग कटिंग झाला, तर पाठीमागच्याच भागावरून फ्रंट भाग कटिंग करा। सर्वात आधी 1 इंच खाली इथे जागा सोडायची आणि काय करायचं, आता पाठीमागचा भाग जसा आहे तसा इथे फक्त कॉपी करून घ्यायचा। आपल्याला वेगळं काहीच करायचं नाही, फक्त जसा आहे तसा इथे कॉपी करून घ्यायचा। ठीक आहे, आणि आता बघा, सर्वात आधी काय करायचं, हा पार्ट आपण इथे उचलून घेऊयात। आता बघा, गळ्यासाठी मार्जिन देऊन घेऊयात। आता समोरचा गळा आपल्याला तयार गळा पाहिजे 6.5 इंच, तर मी 7 इंच घेते आणि 2.5 इंच इथे घ्यायचं, बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही इथे देऊ शकता। तर मी इथे गोलच आकार देऊन घेते आणि बघा, तुम्हाला म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप सांगत आहे। त्यानंतर आर्महोल 1/2 इंच डाऊन जायचं आतमध्ये, म्हणजे फ्रंट भागाच्या गोलाईचा आकार देऊन घ्यायचा। त्यानंतर टक्स पॉइंट घेतलेला आहे मी 11 इंच आणि 4.25 इंच इथे रुंदी घ्यायची। टकची उंची 11 आणि रुंदी 4.25 इंच, 1 इंच वरती मार्जिन देऊन घ्यायचं आणि प्रिन्सेस कट आकार देऊन घ्यायचा। 2.5 इंच इथे टक्स घ्यायचा। ठीक आहे, आणि त्यानंतर बघा, आता आपण काय केलं, पाठीमागचा भाग कॉपी केला म्हणून पाठीमागच्या भागाला आपण 1 इंचाचा डाट दिला, म्हणून 1 इंच ऑलरेडी आपल्या पाठीमागच्या भागाला फ्रंट भागाला मार्जिन आलं, त्याच्यामुळे 2.5 इंचामधलं 1 इंच गेलं, राहिलं 1.5 इंच। इथं सरळ सरळ 1.5 इंच घ्यायचा, वरती मार्जिनसाठी जागा घ्यायची आणि इथे रेषा देऊन घ्यायच्या। हे बघा, अशा पद्धतीने। हे बघा, फ्रंट भाग सुद्धा आपला कटिंग झालेला, हा भाग आपला कट होणार आहे आणि बघा, इथला पॉइंट मोजून घ्यायचा 5 इंच आणि 5 इंच या पद्धतीने। तर असा हा सुद्धा एवढा पार्ट आपला कट होणार आहे। तर लगेचच आपण इथे कटिंग करून घेऊयात। व्हिडिओ आवडल्यास नक्की मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा। ठीक आहे, आता इथे बघा, आपण पूर्ण कटिंग करून घेतली। आता आपण बघणार आहोत व्यवस्थित आपलं जे अस्तर आहे ते व्यवस्थित कसं कट करायचं। आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते एकदम वर्कमध्ये आलेलं आहे,
तर ते वर्क व्यवस्थित कटिंग कसं करायचं हे बऱ्याच जणांना समजत नाही. चला तर आपण ते सुद्धा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सर्वात आधी व्यवस्थित कटिंग करायचं. प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते मी, जेवढं तुमचं कटिंग व्यवस्थित असेल तेवढंच तुम्ही स्टिचिंग सुद्धा व्यवस्थित कराल. प्रत्येक स्टेप ही व्यवस्थितच केल्यानं तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे, तेव्हाच तुम्हाला ब्लाऊज जमणार आहे. त्याच्यामुळे सांगते, स्टेप बाय स्टेप करा, वेळ लागू द्या, सावकाश करा, पण रिझल्ट हा चांगलाच आला पाहिजे. आता बघा, पूर्ण इथे आपली कटई मी घेतली. हे बघा, आता आपली जी सर्वात आधी आपण काय करूयात, इथे बाही ठेवून घेऊयात. बाहीचं बघा वर्क बघूयात आधी आपण. बघा कशा पद्धतीचं आहे, मी तुम्हाला बाही उचलून दाखवते. हे बघा, आता इथे बघा वर्क आलेलं आहे. एका बाजूने भरपूर कपडा आहे आणि एका बाजूने कमी आहे. तर आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, जॉईंट द्यावा लागणार आहे. हे कंपल्सरी आहे. असं जर तुमच्या ब्लाऊजला डिझाईन आलं, तुम्हाला जॉईंट दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर बघा पाठीमागचा भाग. आता पाठीमागचा भाग बघा काय होतं, गळा जो आहे तो एकदम छोटा गळा होता. तर मी काय केलं, ते मेन फॅब्रिक आहे ते वरतून कटिंग करायचं आपल्या अशा पद्धतीने. हे बघा, जास्त सुद्धा हे दिसत नाही आणि एकदम व्यवस्थित बनतं. त्यानंतर बघा समोरचा प्रिन्सेस भाग अशा पद्धतीने ठेवायचा. अजून आपली कटोरी सुद्धा काढायची बाकी आहे. हे बघा, आता आपल्याकडे कपडा कमी आहे, तर काय करायचं, सर्वात आधी हा पार्ट आपण इथे काढून घेऊया. तिच्यामध्ये एक कटोरी तर निघणार आहे, तर फक्त आता एका कटोरीची आपली भानगड आहे. तर या कपड्यामध्ये सहज आपली एक कटोरी निघते, फक्त डोकं वापरावं लागणार आहे. धन्यवाद.